बीड लोकसभा मतदारसंघातून अभूतपूर्व यश मिळवलेले खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्या बरोबर आहेत। बजरंग बाप्पाजी, पहिले तर खरं तर तुमचं अभिनंदन, तुम्ही बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलात। खरं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण जातीयवाद हा तुमच्या निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा ठरला का आणि तुम्ही त्या मुद्द्याला धरून निवडून आलात का? नाही, असं काहीही झालं नाहीये। जातीवाद ज्यांना स्वतःला निवडून यायची खात्री नव्हती त्यांना जातीवाद करायचा होता म्हणून त्यांनी जातीवाद केला। जातीवाद हा विषय झाला नाही। मी परवा माझा सत्कार झाला त्या याच्यात सुद्धा सांगितलं की जातीवाद हा विषय नाहीये। मला ऑल जेवढ्या कास्ट आहे तेवढी सर्वांनी मतदान केलेलं आहे, त्याच्यामुळे जातीवाद हा विषय नाहीये। ती तुमच्या मीडियाला प्रोजेक्ट करायला किंवा काय करायला ह्यांनी ज्यांना वाटत होतं की आम्ही निवडून यायची आता खात्री नाही त्यांनी ते केलं। परंतु मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर तुमच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला हे तुम्ही अगोदर सुद्धा सांगितलंय। बीडमध्ये आता शांतता रॅली आहे, ती कशा पद्धतीने असणार तुम्ही देखील समावेश? मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की मला आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा खूप प्रचंड मोठा आशीर्वाद मिळालेला आहे, त्याच्यात कुठलंही दुमत नाही आहे आणि मी ते कधीही डिनाय करणार नाही। आणि राहिला विषय उद्याच्या रॅलीचा, तर मी हजर राहणार आहे। परंतु उद्याची रॅली होऊ नये याकरता अनेक जण कार्यरत होते आणि मनोज जरांगे पाटील स्वतः म्हटले की बीडमध्ये रॅलीसाठी परवानगी मिळत नाही, परंतु धनंजय मुंडे म्हटले या सगळ्या खोट्या बातम्यात। या आपल्याकडे मराठीत म्हण आहे ग्रामीण भागामध्ये की कावळ्याच्या सरापानं काही ढोर मरत नाही, तसं कोण काय म्हणतं ह्याला किंमत नाही आहे। मराठा समाजाची जी शांतता रॅली आहे, आंदोलन नाही आहे, ही रॅली होणार म्हणून काल मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी जाहीर केले आणि ते होणारच आहे। त्याला एक समाजाचा घटक म्हणून मी उपस्थित राहणार आहे। तुम्ही समाजाचे घटक म्हणून तर उपस्थित राहणार, परंतु सातत्याने बीडमधलं जाळपोळ प्रकरण असेल, बीड सातत्याने तुमचा जिल्हा, आता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, संपूर्ण खासदार आहात त्या जिल्ह्याचे, परंतु सातत्याने कुठेतरी जिल्हा अशांततेकडे घेऊन जाण्याचं काम कोण करतं? मला असं वाटतं की हा प्रश्न तुम्ही मला जो विचारला आहे त्याचं संशोधन सुद्धा तुमच्याकडेच आहे, कारण तुम्ही लोकशाहीमधला चौथा आधारस्तंभ म्हणून तुम्ही आहात। तर हे कोण करतंय? जर बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गोष्टीची SIT लावली तर नक्कीच कळेल की हे कोण घडवत आहे। बबन गित्ते देखील आता संपूर्ण फरार आहेत। बबन गित्तेंनी गोळीबार केला की नाही केला या सगळ्या संदर्भातला शोध जो आहे तो आता पोलीस करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे जे वाल्मिक कराड आहेत ज्यांच्यावरती संशय घेतला जातो, तुमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार देखील वाल्मिक कराडांकडे बोट दाखवलं, त्या कराडांवरती देखील गुन्हा दाखल झाला नाही। गुन्हा कुणावर दाखल करते पोलीस यंत्रणा, याच्यापेक्षा खरा गुन्हेगार कोण तो शोधला पाहिजे आणि खरा गुन्हेगार शोधण्याचं काम पोलीस यंत्रणेचं आहे आणि त्याला मदत करणं, त्याला सहकार्य करणं लोकप्रतिनिधी वा जनतेचं काम आहे। आणि ही जनता करते, पण त्या लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने त्यांना सहकार्य करतात का, सरकार करतंय का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। बीड जिल्ह्याचं प्रशासन आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या सगळ्या तपासात एकांकी भूमिका घेतात आहेत, तुमच्या विरोधात हे सगळं संपूर्ण तपास सुरू आहे का? नाही, आज मी कुठला गुन्हेगार नाहीये। नाही, बबन गित्ते तुमच्या अर्थात तुमच्या पक्षाचे ते आमदार, तुमच्या पक्षाचे नेते आहेत, उपाध्यक्ष आहेत। नाही, आमच्या पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत, आजही आहेत, कालही होते आणि ते पुढेही राहतील। त्याच्यामुळे त्यांनी हा गोळीबार केलाय का तर नाही असं आम्ही सर्वजण म्हणतोय, तेही म्हणतात, पण तरी त्यांचं नाव त्याच्यात घातलंय। अशा पद्धतीचे खोटे नाटे गुन्हे दाखल करणं कुणावर हे काम करतायत तर हा काळ आणि वेळ त्यांना सांगेल, असं करू नका असं मी 10 वेळेस सांगतोय। प्रत्येक वेळेस माध्यमाशी बोलताना सांगतोय, प्रत्येक वेळेस माझ्या मनोगतात बोलतोय की जरा धैर्यानं घ्या। झालंय ना, आम्ही सुद्धा मागच्या 3 टर्मला 4 वेळेस मतदान आमच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कोल देऊन भारतीय जनता पार्टीचा 3 टर्ममध्ये 4दा खासदार दिला आहे। त्यावेळेस कधी असं झालं नाही की बीड जिल्ह्यातल्या एखाद्या समाजानं आमचा खासदार निवडून आला नाही असं म्हणलं नाही। तर काय झालं, एकदा जर वेगळ्या कास्टचा आला तर फरक कुठं पडला? गेली कित्येक वर्ष झालं की आम्ही तेच करतोय। त्याच्यामुळे कुठंतरी जरा दामाने घेतलं पाहिजे, जरा थोडंसं कळसवाचावी, पण ती कुणाकडे किती संयम आहे मला माहीत नाही। परंतु बबन गित्ते हे परळी विधानसभेमधनं आगामी तुमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा होणार होते, त्यांनाच कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न हा पालकमंत्र्यांकडून होतोय का? तुम्हाला एक माहीत आहे का, महाराष्ट्रामध्ये देशात असा काही इतिहास आहे की माणसं जेलमध्ये राहून सुद्धा निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, डोंट वरी। जातीयवादी पालकमंत्री मनोज जरांगे पाटील म्हणतात आहेत धनंजय मुंडेंना, यात कितपत तथ्य आहे? कारण की सातत्याने बीड जिल्हा हा सेन्सिटिव्ह पॉईंट राहिला आहे समाजकारणाने आणि त्याचसोबत सगळ्या आरक्षणाच्या भूमिकेत। बघा,
आदरणीय जरंगेजादा पाटील जे बोलतात ते सत्य बाजू धरून बोलतात. ते कधीही जातीवादी वागत नाहीत. ते कुठल्या समाजावर बोलत नाहीत. जी एखाद्या व्यक्तीनं त्यांना छेडलं तर त्याच्यावर बोलतात. ते कुठल्या जातीवर बोलत नाहीत. त्यांचा एकच आंदोलन आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हीच त्यांची मागणी. धनंजय मुंडे हे मनोज जरांगे पाटलांना छेडतात आहेत का? असं काय म्हणतात, काय करतात हे तुम्ही सगळ्या उघड्या डोळ्यानं बघता. मी कुणावर काही बोलायचं नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनावणे. त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील जे बोलतात त्यात तथ्य असतं आणि जर बीडच्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी जर जातीयवादी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला असेल तर ते त्यांचं बोलणं योग्य असेल असं जे मत आहे, रोकटोक मत, ते बजरंग बाप्पा सोनावणे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.